शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा आपला जोर वाढवला असून हवामान विभागाने 31 जुलैसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि सतर्क करणारा हवामान अंदाज वर्तवला आहे। उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच दक्षिण महाराष्ट्रातील घाट परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार उत्तर कोकणातील जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि ताशी 40 ते 50 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे। उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टी आणि ताशी 50 ते 60 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। दक्षिण कोकण गोवा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। रेड अलर्ट नाशिक घाट परिसर, पुणे घाट परिसर, पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि सातारा घाट परिसर या भागासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, कोल्हापूर घाट परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी आणि तुरळक ठिकाणी ताशी 50 ते 60 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे। उत्तर कोकणातील जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, तुरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे। मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, मध्यम ते मुसळधार पाऊस आणि तुरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। दक्षिण कोकण गोवा जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। जर तुम्हाला अशीच शेतीविषयी नवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।